देवेंद्र फडणवीस हे भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतात ही शक्यता काहींना अस्वस्थ करते का? आणि म्हणूनच महाराष्ट्रात शिंदेंना बळ देऊन फडणवीसांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? अमित शहा महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर राबवत आहेत ते फक्त उद्धव ठाकरे यांना कमजोर करण्यासाठी आहे की त्यामागे आणखी मोठं राष्ट्रीय राजकारण दडले? अचानक उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सौम्य संवाद, एकाच विमानातील प्रवास आणि बदललेली भाषा हा केवळ योगायोग आहे की राजकारणात पडद्यामागे एखादी नवी खेळी आकार घेत आहे? राजकारणात कायमस्वरूपी मित्र नसतात आणि कायमस्वरूपी शत्रूही नसतात. कालपर्यंत एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशी भाषा करणारे उद्धव ठाकरे आज देवेंद्र फडणवीसांविषयी तुलनेने सौम्य बोलताना दिसत आहेत. एवढंच नाही तर त्यांनी एक धक्कादायक राजकीय तर्क मांडला. देवेंद्र फडणवीस हे भविष्यातील पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत आणि म्हणूनच अमित शहा महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना बळ देत आहेत असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. हा दावा किती खरा किती खोटा हा भाग वेगळा, पण या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणाला राष्ट्रीय राजकारणाची जोड मिळाली आहे. कारण अमित शहा यांचं राजकारण पाहिलं तर ते केवळ केंद्रीय गृहमंत्री नाहीत, नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमधील सर्वात प्रभावशाली नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते भविष्यात उपपंतप्रधान पदाचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाऊ शकतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये लालकृष्ण अडवाणी हे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते. त्याच धर्तीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडी अनेकदा चर्चेत असते. त्यामुळे अमित शहा यांच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षा असणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना अमित शहा कायम त्यांच्या सावलीसारखे काम करत होते. मोदी दिल्लीला आले, पंतप्रधान झाले, पण अमित शहा कायम नंबर 2 राहिले. गुजरातचे मुख्यमंत्री होण्याची संधीही त्यांनी सोडली कारण मोदींना त्यांची गरज दिल्लीत होती. त्यानंतर भाजप अध्यक्ष, मग केंद्रीय गृहमंत्री, पण तरीही नंबर 2च. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाच्या नेतृत्वाच्या स्पर्धेत स्वतःचा दावा मजबूत करण्याची इच्छा अमित शहा यांच्या मनात असू शकते असा तर्क राजकीय वर्तुळात कायम रंगत असतो. आता इथेच महाराष्ट्राचं राजकारण महत्वाचं ठरतं. ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद लोकसभेत वाढली आहे. आज महाराष्ट्रात भाजपपेक्षा जास्त खासदार शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत. म्हणजेच शंकेच्या बळावर राजकारण शिंदे हे राष्ट्रीय समीकरणात अधिक महत्वाचे ठरतात. उद्या दिल्लीत नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला तर शिवसेनेचे खासदार, राज्यसभेतील सदस्य आणि इतर मित्रपक्षांची ताकद कोणाच्या बाजूने उभी राहते यालाही महत्व असणार आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर ही केवळ महाराष्ट्रातील घटना नसून तिचे पडसाद दिल्लीपर्यंत जाऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. पण या सगळ्यात देवेंद्र फडणवीस कुठे उभे आहेत हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण मोदी यांच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर जे काही मोजके मुख्यमंत्री चर्चेत येतात त्यामध्ये योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं आक्रमकपणे घेतली जातात. दोघांनी मोठ्या राज्याचं नेतृत्व केलं आहे. दोघेही संघ भाजपच्या विचारधारेतून आले आहेत. दोघांचाही प्रशासनावर मजबूत पकड आहे. त्यामुळे भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्वाच्या चर्चेत फडणवीसांचं नाव घेणं स्वाभाविक आहे. आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांची भूमिका अचानक महत्वाची ठरते. कारण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असतील, आरोप प्रत्यारोप असतील, पण एक गोष्ट कायम चर्चेत राहते. देवेंद्र फडणवीस यांनी कधीही शिवसेना पक्षावर किंवा बाळासाहेबांच्या वारशावर दावा केला नाही. उलट शिवसेना पक्ष धनुष्यबाण आणि बाळासाहेबांच्या वारशावर दावा ठोकणारे एकनाथ शिंदे होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात राजकीय विरोध असला तरी वैयक्तिक पातळीवर सर्वात मोठी जखम शिंदेंनीच दिली आहे असं त्यांच्या समर्थकांचं मत आहे. म्हणूनच आता राजकीय विश्लेषक एक वेगळीच चर्चा करत आहेत. एक वेळ उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांशी राजकीय संवाद साधू शकतात, पण एकनाथ शिंदेंना माफ करणं त्यांच्यासाठी कठीण आहे. कारण सत्ता जाणं वेगळं आणि पक्ष, चिन्ह आणि वारसा जाणं वेगळं. उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने ही फक्त राजकीय लढाई नाही तर भावनिक लढाई आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई ते नागपूर विमानातील प्रसंग महत्वाचा ठरतो. ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे जखमी अवस्थेत मैदानात उतरले आहेत. त्यांनी विदर्भ दौऱ्याची सुरुवात नागपूरमधून केली. योगायोग त्याच विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. दोघांनी हस्तांदोलन केलं, विचारपूस केली. फडणवीस म्हणाले, आम्ही तिघं भेटलो हीच मोठी बातमी आहे. वरवर पाहता साधी घटना, पण महाराष्ट्राच्या राजकारणात योगायोगांनाही अर्थ असतो.
कारण आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच सरकारमध्ये असले तरी श्रेयवादावरून दोघांमध्ये सुप्त संघर्ष असल्याच्या चर्चा कायम रंगत असतात. मुख्यमंत्री पद गेल्यानंतरही अनेक महिने शिंदेंना पुन्हा संधी मिळेल अशी आशा होती. तसं बोललंही जात होतं, पण भाजपने नेतृत्व बदललं नाही. फडणवीस मुख्यमंत्री राहिले, त्यामुळे सत्तेच्या केंद्रस्थानी असलेला हा संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही असं राजकीय वर्तुळात मानलं जाते. त्यातच ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर शिंदेचा प्रभाव नक्कीच आहे, पण ठाणे जिल्ह्यातही भाजप पूर्णपणे दुय्यम नाही. नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर या भागात भाजपचं स्वतंत्र अस्तित्व आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना प्रभाग कोकणात, मुंबईत, मराठवाड्यात आणि अनेक भागात अजूनही कायम आहे. लोकप्रतिनिधी सोडून जात असतील, पण कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग अजूनही त्यांच्यासोबत उभा आहे. म्हणूनच हा सामना फक्त ठाकरे विरुद्ध शिंदे एवढाच उरलेला नाही. हा सामना आता अनेक स्तरांवर लढला जातोय. एका बाजूला शिंदे विरुद्ध ठाकरे, दुसऱ्या बाजूला शहा विरुद्ध फडणवीस, तर तिसऱ्या बाजूला दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र. अशा अनेक पातळ्यांवर हे राजकारण आकार घेत आहे. आज कदाचित हे सगळं केवळ चर्चा वाटत असेल, पण राजकारणात अनेक मोठ्या घटनांची सुरुवात अशाच छोट्या संकेतांपासून होते. पण विमान प्रवास, एक हस्तांदोलन, बदललेली भाषा, वाढलेली जवळीक आणि त्याच वेळी ऑपरेशन टायगर नंतर वाढलेली अस्वस्थता, या सगळ्याचा अर्थ काय आहे हे येणारा काळ ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा मोठा अध्याय लिहिला जातोय आणि त्यामध्ये शहा शिंदे भारी पडतात की ठाकरे फडणवीस अशी नवी समीकरणं तयार करतात. हे पाहणं प्रचंड इंटरेस्टिंग असणार आहे. तरीही या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.